दिशाचा खून होतो, 8 दिवसांनी सुशांतला मारलं जातं, यात सहभागी असल्याचे आरोप ठाकरेंच्या युवराजांवर केले जात आहेत. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं, मनसुख हिरेनचा खून आणि यातल्या बहुतांश प्रकरणांचा तपासात आयो म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, तपास अधिकारी हा सचिन वाजेच असतो. हा तोच सचिन वाजे ज्याच्याबद्दल उद्धवजी म्हणतात की जणू काही सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे, म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे, म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे. अनिल देशमुखांना अर्णबनं असा काय प्रश्न विचारला होता की देशमुख असे कावरे-बावरे झाले? तर तो प्रश्न साधा सोपा होता. देशमुखांनी सारा कच्चा चिट्ठा उलगडला की सुशांत सिंग राजपूत प्रकरण असो की अँटिलियासमोर ठेवलेला तो बॉम्ब, या सगळ्यांचा मास्टर माइंड हा तत्कालीन पोलीस कमिशनर परमबीर सिंग आहे. परमबीरनं त्याचा हस्तक सचिन वाझेला हाताशी धरून हे कांड घडवलं होतं वगैरे या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. असं असताना आज वाझे आत असला तरी परमवीर बाहेर आहे. बरं, हा सचिन वाझेही आधी निलंबित होता, त्याला पुन्हा सेवेत दाखल केला कोणी तर तत्कालीन नंबर 1 CM उद्धवजींनी. त्यांना या सचिन वाझेचं इतकं कौतुक की त्याच्याबद्दल कोणी काहीही बोललेलं यांना खपत नसायचं. या सचिन वाझेनं सगळी कांड केले. ज्या मित्राची स्कॉर्पिओ वापरली स्फोटकं ठेवायला, त्या मित्राचा मनसुख हिरेनचा मर्डर केला. पण जेव्हा मनसुख हिरेनचा मृतदेह तिकडं काळव्यातल्या रेतीबंदरमध्ये सापडला, त्यानंतर जी चर्चा सुरू झाली आणि सचिन वाझेकडे बोट दाखवलं जाऊ लागलं, तेव्हा उद्धवजी काय बोलले होते, हे होतंय, ते होतंय, याच्या कुटुंबियांची तक्रार आहे, त्याच्या कुटुंबियांची तक्रार आहे आणि आम्ही सगळं गांभीर्यानं घेतलंय, तपास सुरू आहे, आम्ही दखल घेतोय. पण असं चित्र निर्माण केलं जातंय की सचिन वाझे हा जणू काही ओसामा बिन लादेन आहे. आठवतं काय तुम्हाला हे वाक्य? नसेल आठवत तर मी तुम्हाला ते पुन्हा ऐकवतो. ऐका. हिरेन यांचा मृत्यू ही दखल आम्ही गांभीर्याने घेतलेली आहेच आणि कोणताही मृत्यू आता त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, डेलकर यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, तर ह्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहेच. परंतु जे एक चित्र निर्माण केलं जाते की जणू काही सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे, ओसामा बिन लादेनच आहे, ओसामा बिन लादेनच आहे. ऐकलत? आता तुम्ही म्हणाल अनिल देशमुखांना कोंडीत पकडणारी मुलाखत प्रसिद्ध झाली आणि परमवीर हा जर मुख्य कल्प्रिट आहे, मास्टर माइंड आहे, असा एक घोषा लावला जातोय, तेव्हा आणखी अनेक प्रश्न त्यासोबत उपस्थित होत आहेत की अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवून अंबानींना घाबरवण्याचा जो कट होता, त्याचा मास्टर माइंड हा परमवीर होता असं अनिल देशमुख म्हणतायत. तेव्हा त्यांनी या कल्प्रिटला ताबडतोब अटक करून आत का टाकला नाही त्यावेळेला? दुसरा प्रश्न, अंबानींसारख्या देशातला नंबर 1 श्रीमंत उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याच्या केसच्या तपासाची इत्थंभूत माहिती ही अंबानींना देशमुखांनी ॲज अ होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र द्यायला हवी होती, जी त्यांनी दिली नाही. अर्णबचा रोख असाच होता की अनिल देशमुखांना जर हे सगळं माहीत होतं, तरीही त्यांनी परमवीरवर कारवाई केली नाही. याचा अर्थ काय होतो? परमवीरकडे देशमुखांची सिक्रेट्स होती, तो त्यांना ब्लॅकमेल करत होता की आणखी काय करत होता? नेमकं काय चाललं होतं? खालपासून वर जायचं म्हटलं तर खालची कडी म्हणजे सचिन वाझे, त्यानंतर परमवीर सिंग, त्यानंतर अनिल देशमुख आणि नंतर जर का कोणी वर असेल तर तो तत्कालीन CM ऑफ महाराष्ट्र अर्थात जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. म्हणजे जी गोष्ट खाली सचिन वाझे करत होता, मग ते बार मालकांकडून 100 कोटींची खंडणी वसूल करून ट्रायडंट हॉटेलच्या सूटमध्ये ते नोट काउंटिंग मशीननं मोजून ते पैसे ज्याचे त्याला पोहोचवणं असो, दिशाच्या खुनाच्या ठिकाणी अगदी वेळेवर पोहोचणं, पुरावे नष्ट करणं असो, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलणं असो, सुशांतच्या खुन्यांना मदत करणं असो, ते अगदी अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवणं, हे जसं परमवीरला माहीत होतं, म्हणजे अनिल देशमुखांना माहीत असावं आणि जर अनिल देशमुखांना माहीत होतं तर ते उद्धवजींना माहीत असावं. बघ, आज जे अंबानीच्या पोराच्या लग्नात, हळदीत, त्या मेहंदीच्या कार्यक्रमाला नाचायला वगैरे जातात, त्यांना त्या मागच्या गोष्टी अजिबातच आठवत नसतील की अरे आज आम्ही इथे नाचतोय, याच्या घराच्या बाहेर आमच्याच लोकांनी जिलेटिनच्या कांड्या भरून गाड्या उभ्या केल्या होत्या, म्हणजे ती स्कॉर्पिओ उभी केली होती. तत्कालीन गृहमंत्री आता बिल फाडतोय परमवीरवर, पण तेव्हा त्याला माहीत झालेली गोष्ट त्यांनी अंबानीसारख्या हाय प्रोफाईल इंडियन सिटिझनला सांगणं का टाळलं असावं? हाच प्रश्न आता उद्धवजींच्या बाबतीतही निर्माण होतोय की ज्याला ओसामा बिन लादेन समजू नका असं म्हणत माठीशी घातला, त्या वाझेनंच अंबानीच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या पेरल्या होत्या आणि हे माहीत नव्हतं का उद्धवजींना? त्यांचा लाडका सचिन वाझे खाली काय काय करामती करतोय, हे वर उद्धवजींपर्यंत पोहोचतच नव्हतं का?
मग अनिल देशमुखांचं गृह खातं हे परमवीर आणि वाजेसारख्या लोकांना हाताशी धरून एक समांतर शासन या शहरात चालवत होतं का? उद्धवजींना फक्त फेसबुक लाईव्हमध्येच गुंतवून ठेवलं होतं किंवा त्यांना त्याच्यातच इंटरेस्ट होता की दिशा सालियनच्या खुनाला आत्महत्येचं रूप दिलं, सुशांतला लटकवला, काही अंगाशी येणाऱ्या गोष्टी परस्पर पोलिसांनी निपटवल्या, यावरच ते खुश होते? नेमकं काय घडलं होतं? जून 2020 ते पुढच्या 3 ते 4 महिन्यात हा जो काही 100-125 दिवसांचा कालखंड होता, ज्यात काही प्रमुख घटना घडल्यात, जसं की 60 टर्म दादरा नगर हवेलीचा खासदार राहिलेला मोहन डेलकर मरीन ड्राईव्हच्या सी ग्रीन की सी व्ह्यू हॉटेलमधल्या एका खोलीत आत्महत्या करतो. तो तिकडचा माणूस इकडे येऊन का आत्महत्या करतो? तिथून जवळच असलेल्या ट्रायडेंटमध्ये सचिन वाजेचा सूट कायमस्वरूपी एका बनावट नावावर बुक्ड असतो. या डेलकरच्या कुटुंबियांना मदत करायला संजय राऊत, उद्धव ठाकरे पुढे सरसावतात. डेलकरची बायको ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर पोटनिवडणूक लढते आणि जिंकतेही. तर या चॅप्टरचाही स्वतंत्र तपास व्हायला हवा. दिशाचा खून होतो, 8 दिवसांनी सुशांतला मारलं जातं, यात सहभागी असल्याचे आरोप ठाकरेंच्या युवराजांवर केले जात आहेत. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं, मनसुख हिरेनचा खून आणि यातल्या बहुतांश प्रकरणांचा तपासात आयो म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, तपास अधिकारी हा सचिन वाजेच असतो. हा तोच सचिन वाजे ज्याच्याबद्दल उद्धवजी म्हणतात की जणू काही सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे. म्हणजे अंबानीपासून दिशा, सुशांत अशा सगळ्या प्रकरणातली खडानखडा माहिती ही माननीय मुख्यमंत्र्यांनाही असणार, यात वादच नाही. पण ते मात्र कोमट पाण्याचा ग्लास हातात घेऊन नामानिराळे असल्यागत फेसबुक लाईव्ह करत राहिले आणि वाजेच्या हातांनी परमवीर कांड करत राहिला. देशमुख 100 कोटींच्या वाटण्या करत बसले. यातल्या कोणीच ना अंबानीला कळवलं की तुमच्या घराबाहेरच्या गाडीतल्या बिना डिटोनेटर्सवाल्या जिलेटिन कांड्या ज्या निरुपद्रवी होत्या, त्या फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी आम्हीच साऱ्यांनी मिळून, म्हणजे वरपासून खालपर्यंत सगळे आले यात, CM, HM, CP आणि IO, आम्हीच मिळून ठेवल्या होत्या. त्यामुळे घाबरू नका. घाबरण्यासारखं काय नव्हतं त्यात. मजाक 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 में कर दिया.